प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या वतीनं अखंड भारतवर्षामध्ये 1 करोड नशामुक्तीच्या शपथ अभियान 10 करोड नशामुक्तीच्या प्रतिज्ञांचं या ठिकाणी हे शिवधनुष्य त्यांनी घेतलंय आणि त्या निमित्तानं आपल्या या संस्थेमध्ये आजचा हा शपथेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सातत्यानं ज्यांच्या संपर्कात आम्ही आहोत आणि समाजामध्ये चांगलं काहीतरी रुजलं पाहिजे, समाजामध्ये चांगला विचार आला पाहिजे या उदात्त हेतूनं प्रजापिता मार्गदर्शिका सुनीता दिदी त्याचबरोबर त्यांच्यासोबतची सर्वच टीम ही सातत्यानं आमच्या कायम संपर्कात असते, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो। त्याचबरोबर या शाळेच्या पाटील मॅडम त्यांच्या अनेक पिढ्या म्हणजे 27 वर्षात गेल्या अनेक पिढ्या या ठिकाणी या रेंदाळी पंचक्रोशीमध्ये घडल्या आणि त्या त्यांच्या माध्यमातून घडल्या। त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि समोर माझे बसलेले विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, नशामुक्ती अभियानाची सुरुवात या ठिकाणी एका संस्थात्मक रचनेच्या माध्यमातून आता सुरू झाली आहे। राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, आपल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी सारखी संस्था असेल, नशामुक्तीसाठी आता एक पाऊल पुढे टाकण्यामध्ये या उपक्रमात सामील होती। सुनीता दिदी गेल्या 4-5 वर्षापूर्वी सुद्धा या नशामुक्तीच्या गोष्टीसाठी प्रमोदजी तुम्हाला माहित असेल की हुपरी परिसरामध्ये ज्यावेळी अंमली पदार्थांचं जाळं यावेळी मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू झालं, त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोण पहिला आवाज उठवला असेल तर त्याच्या विरुद्ध मी आवाज उठवला होता। कारण मला कळत होतं की माझा 7वीत शिकणारा सुद्धा विद्यार्थी मित्र आहे तो नशेच्या आहारी चाललाय, 8वीत शिकणारा मित्र आहे तो सुद्धा अंमली पदार्थांच्या आहारी चाललाय। आता ग्रामीण भाग आहे म्हणून काही मिळत नाही असं नाही, तर ड्रग्सचे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या भागात सुद्धा या ठिकाणी आवक आहे, जावक आहे, त्याला अनेक कारण आहेत।